नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे सरकारकडून जो लाखो रुपयाचा निधी येतो ते नेमका कुठून येतो आणि कशा प्रकारे तो गावापर्यंत पोहोचतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, सरकार म्हणते की लाखो रुपयाचा निधी आम्ही मंजूर केला, परंतु हा निधी नेमका येतो कुठून आणि तो सरपंचाच्या हातात कसा पोहोचतो आणि त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे असते, या सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग हा निधी गावापर्यंत कसा पोहोचला जातो? सरकार निधी मंजूर करते आणि संबंधित विभागाकडून जिल्हा किंवा तालुका प्रशासनामार्फत त्या योजनेनुसार ग्रामपंचायतकडे पोहोचला जातो आणि ग्रामपंचायतच्या अधिकृत खात्यामध्ये तो जमा केला जातो. तर हा निधी येतो कुठून? केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांसाठी निधी मंजूर करतात. त्यामध्ये रस्ते असो, पिण्याचे पाणी असो, स्वच्छता असो, यासाठी सरकार जे आहे ते विविध योजनांसाठी निधी मंजूर करतात. तर या सर्वांवर जो संबंधित काम आहे यांच्यावर यांच्या खर्चावर नियंत्रण कोण ठेवते? तर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि लेखापरीक्षण आणि संबंधित प्रशासकीय विभाग हे या कामावर नियंत्रण ठेवतात. म्हणूनच गावासाठी आलेला निधी हा कोणाच्याही व्यक्तीत पैसा नसतो, तो सार्वजनिक निधी असतो आणि त्यांचा वापर नियमानुसार आणि मंजूर कामासाठी आवश्यक तपासणीच्या अधीन राहून केला जातो. तुमच्या गावात कोणतीही विकास कामे झाली आहेत आणि कोणती अजूनही व्हायची असे आहेत, कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या भाषेतील राजकारण आणि गाव विकासाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.